गाईस नवीन कुकर. दुधाचं कुकर. कसलं कुकर आहे? दुधाचं कुकर. दुधाचं कुकर? दूध गरम करतात त्याच्यात. कुकर आहे मग ते. गाईस मी कधी पण व्हिडिओ बनवताना असं बॅकग्राऊंड व्हॉइस येत असेल ना, कपडे धुण्याचा याचा त्याचा, तर त्याला इग्नोर करा, कारण की तिकडे रोज काम चालू असतं दिवसभर. बघा आता पण चाललं. बघा तुम्हीच बघा मग कशी शांत शांत वाटते. काय झालं? पार्सल आहे, बघू त्याच्यामध्ये काय पप्पाने ऑर्डर केलंय. वाढेल वाढेल, करत राहायचं आपला प्रयत्न. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय डेली ब्लॉग. दिस इज मी हर्ष अँड तुम्ही कसे आहात काय? सो आता जस्ट मी उठलो आहे आणि आतमधली रूम पण मला साफ करायचं आहे. सो आता मी आतमधली रूम साफ करेल आणि जायला त्या खालती. ठीक आहे. सो गाईस मी 2-3 दिवसापासून एक नोटीस करतो आहे की जेव्हापासून मी मराठी ब्लॉगिंग करायला लागलो ना, तेव्हापासून व्ह्यूज मला काय येत नाही, काय माहीत का. आणि मी एक तुम्हाला बोललो की मी सध्या एक्सपेरिमेंट करतो आहे. माझ्या न्यूज चॅनल आहे तर 5 व्हिडिओ मी बनवले आहेत. 5 व्हिडिओ तरी बनवले असेल मी मराठीमध्ये. आता बघा, मला हिंदी लँग्वेजमधून मी पहिल्यापासून व्हिडिओ बनवतो आहे. सो मला तरी वाटतं मी हिंदी लँग्वेजच कंटिन्यू करू, कारण की मध्येच हिंदी मध्येच मराठी केलं तर ते कसं अल्गोरिदम पण कन्फ्यूज होतं. सो माझा विचार तरी चालू आहे की मी हिंदी लँग्वेजच कंटिन्यू करू. तर आता जागेवर ठेवायचं आहे गाईस. आज माझी सकाळ जरा लेट झाली, आत्ता वाजले 8:30. सो हे जरा जागेवर ठेवतो आणि भेटू आपण थोड्या वेळातच. तर गाईस तुम्ही माझे पहिल्याचे व्हिडिओ बघितले असतील तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बोललेलो की ते मी प्रॉपर हे करेल. मला एक काठी भेटली, याच्यावर लावलेलं मी झेंडा आणि सुतळीनेच बांधले मी, कारण की ते मी लावलं असतं पण जरी ते मी अटॅच केलं असतं तर पत्रामध्ये आलं असतं झेंड्यासाठी. तर ही काठी भरपूर मोठी आहे. सो मी तेच लावलं. जरी ते लावलं असतं जरा पत्र आलं असतं मध्ये, है ना. आता जरा चांगलं वाटतं आहे, पण अजून एकदा मी परत काढून लावणार. हे जरा ही साईड जरा अजून पुढे घेतो, या साईडला आणणार आणि थोडंसं असं खालते हे करेल. ठीक आहे. जर असं सरळ उभं केलं ना गाईस तर ते काय होतं माहिती आहे, तो झेंडाचं गोल 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 फिरतो काठीला. सो तर गाईस आज माझा शेवटचा दिवस आहे मराठी लँग्वेजमधून व्लॉग बनवायचं. उद्यापासून मी रिटर्न हिंदी लँग्वेजमधूनच व्लॉग बनवणार. 50-60 व्हिडिओज मी हिंदीमधून केल्या. ठीक आहे. तर माझा विचार होता की आता एवढ्या व्हिडिओ हिंदीमधून केले, सो 4-5 व्हिडिओ अजून मराठीत बनवू. जर व्ह्यूज वाढले तर चांगली गोष्ट आहे, मग मराठीच लँग्वेज कंटिन्यू केली असती. बट मी चेक केलं YT स्टुडिओवर, माझा यूज येतच नाही, 10च्या पण यूज जात नाही आहे. सो मी आत्ताच जर लवकर चेंज केलं तर मला बेनिफिट होईल. नंतर मी अजून व्हिडिओ बनवत राहिलं मराठी तर मग कन्फ्युजन होईल, हिंदी मराठी असं दोन्ही मिक्स होतील. चॅनल माझं ग्रो होत नाही, काय माहीत का. मी 60 व्हिडिओ बनवले आहेत, 60 टोटल मिळून ना, हिंदी मराठी मिळून 60 व्हिडिओ झाले आहेत माझ्या. 60च्या वरती गेले असतील. बघू काय चाललं आहे, मला तर कळत नाही गाईस काय होतं आहे. मला टाईम तर लागणारच आहे, बिकॉज माझं नवीन अकाउंट आहे. नवीन तर बोलता येणार नाही, 60 व्हिडिओ बनवले आहेत तरी पण त्या मनाने नवीन आहे, कारण की मी याच्या अगोदर एवढे काही व्हिडिओ नव्हतं बनवायचो यूट्यूबवर. सो आत्तापासून स्टार्ट केलं मी डेली ब्लॉगिंग करण्याचं, आणि ते पण 185 डेज डेली ब्लॉगिंग चॅलेंज. ठीक आहे. सो बघू आता काय होतं. बाहेर मम्मीने रांगोळी पण कशी काढली, श्री शिवाय नमस्तुभ्यम, बॅकग्राऊंडला व्हाईट कलर, मस्त काढली रांगोळी मम्मीने. मम्मी काय करते बघू. मी नामस्मरण करते सध्या. आता मम्मीला डिस्टर्ब नको करू, नंतर मम्मी मला ओरडेल. मम्मी तुला माहिती आहे काय? मी हिंदीमधून परत व्लॉगिंग सुरू करणार. का? व्ह्यूजच येत नाही आहे. हो का? आई मम्मीचं तर नॉर्मल रिॲक्शन आहे. पहिले मला बोललेली की मराठीमधूनच व्हिडिओ बनवत जा, हे करत हे हा, कर. पण आता ते यूज तुझं येत नाही, आता मग काय हिंदीमध्ये कर. काय करते चपाती. मी तुझ मारते. पहिले जेव्हा मी हिंदी व्हिडिओ बनवायचो ना व्लॉगिंग, तर
म्हणजे असे 20, 25, 30च्या वरती व्ह्यूज द्यायचे. पण आता मी मराठी ब्लॉगिंग बनवतोय तर म्हणजे 10च्या वरती पण जात नाही व्ह्यूज. हो का? हां. मग तुला कसं जमतं तसं मग आता काय आता काय बोलू करू आपण हिंदीमध्ये कर. असं काय नाही, जर माझ्या मराठीमध्ये पण व्ह्यूज आलेत ना मराठी ब्लॉगिंगमध्ये तरी मराठी ब्लॉगिंग कंटिन्यू करेल. पण व्ह्यूजच येत नाही आहे. वाढेल करत राहायचं आपला प्रयत्न. कुठे जायचं आहे? हा? कुठे जायचं आहे? ते पिंपळाच्या झाडाला पाणी टाकून दे ना. अच्छा. आज सोमवार आहे ना म्हणून. काय लिहिले? ओम नमः नाही काय लिहिले? ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. चल जातो आता मी पाणी टाकायला. तर गाईस आता मी रेडी झालोय आणि आता पिंपळाच्या झाडाला पाणी टाकायला जायचं आहे मला. म्हणून मी आता तांब्या रेडी करते. रेडी स्टडी गो. तांब्या वेळीच तांब्या. आमच्या मराठीमध्ये तांब्या बोलतात आणि हिंदीमध्ये लोटा बोलतात. तांब्या आणि लोटा. चला आता मी चाललोय पाणी टाकायला आणि तो पिंपळाचं झाड आमच्या घराच्या जवळच आहे भरपूर. हल्ली 1 मिनिटाच्या अगोदर पोचतो आम्ही, म्हणजे मी. हे बघा हे झाड पिंपळ आहे. गाईस तर मम्मीशी बोलून झाले. मम्मी तर बोलते तुला जे वाटेल ते कर, पण मला एक तुमचं पण सजेशन घ्यायचं आहे. तर मला हे बोलायचं आहे की मी हिंदी ब्लॉगिंग करूँ कि मराठी. मैं हिंदी में ब्लॉगिंग करूँ या फिर मराठी में, ठीक है? क्योंकि मैं पहले से हिंदी में ब्लॉगिंग कर रहा था तो मुझे व्यूज़ आ रहे थे, बट अभी मराठी में अचानक से स्टार्ट किया सो व्यूज़ नहीं आ रहे. ठीक है, तो गाईस तुमच्या हातामध्ये मला सांगा कशी व्हिडिओ बनव. ठीक आहे, तर मी कंटिन्यू बनवत राहील व्हिडिओ. अल्गोरिदम पण कन्फ्यूज झालं असेल, सो आता हिंदीचंच बनवायला लागेल. तरी पण मी अजून विचार करेल पूर्ण दिवस की कंटिन्यू करू की नको. चला नाश्ता झाला आता मम्मीचं बनवून आणि आता मी खातोय. ओ बापरे एवढा मोठा कप. भाजी कोणती मम्मी? कांद्याची पात. कांद्याची पात. कांद्याची पात. चला आता आपण नाश्ता करू. गाईस मी केव्हापासून बघते मम्मीने शांत शांत यायचं. तर मग विचारतो मम्मीला, मम्मी इकडे आहे. तू का शांत शांत आहे? काय नाही. हा काय नाही. काय झालं? तर तोंडावरून दिसतंय. काय नाही झालं. इकडे आहे बघ. इकडे काय शांत आहे? अरे काय नाही झालं. तो तोंडावरून दिसतंय. काय नाही चपत. इकडे ये. काय झालं मग एकदम अचानक शांत आहे. इकडे आहे ना. काम करू दे बाबा. काय झालं सांग नको पहिला. काय नाही झालं. मम्मी सांगत नाही काय झालं तुला. तुला काहीतरी झालं तू सांगत नाहीये. काय झालं? काय नाही. मग तू शांत शांत का होती? हा? शांत शांत का होती? काय नाही झालं. काय झालं? काही नाही. नाही माहित काहीतरी झालंय. सांग. आहे सांग ना. थोडं सांग. काय थोडं आहे थोडं. गप. जाऊन दे गॅस. मम्मीला जास्त फोर्स नको करायला, तर मम्मी मला मारेल. नंतर विचार. बघा तुम्हीच बघा मम्मी कशी शांत शांत वाटते. काय झालं? गाईस मी कधी पण व्हिडिओ बनवताना असं बॅकग्राऊंड व्हॉइसेस असेल ना, कपडे धुण्याचा ह्याचं त्याचं, तर त्याला इग्नोर करा, कारण की तिकडे रोज काम चालू असतं दिवसभर. हे बघा आत्ता पण चाललं. बघितलं, दिवसभर काम चालू असतं. व्हिडिओ बनवता येतच नाही मला. थोडंसं काय व्हिडिओ बनवलं की लगेच आवाज येतं. नंतर मग कपडे धुवायचा आवाज येणार, मध्ये मध्ये ओरडतात. तर ते थोडं इग्नोर करा गाईस, कारण की माझ्याकडे अशी मोठी जागा नाही किंवा मोठं घर नाही की मी असं वेगळ्या ठिकाणी बसून व्हिडिओ बनव की तिकडे जास्त आवाज नाही येणार. इथे घर जवळजवळ तो आवाज जास्त येते. बघा आता पण आवाज असेल तुम्हाला, है ना. आणि हे लोक दिवसभर काम करत राहतात.
सकाळी 7 वाजेपासून तर रात्री 11-12 वाजता त्यांना काम करता करता. असं पण दुनियामध्ये लोक राहतात की ते पूर्ण दिवस कामच करत बसतात. त्यांना त्यांचं काय बेनिफिट नाही आहे, पण ते पूर्ण दिवस कामच करत बसतात. भाई तेच बोलतो, मम्मी मला केव्हापासून फोन काय करते, केव्हापासून 3-4 फोन केले. अरे मला पार्सल आणायचं होतं. बघा पार्सल आहे, बघू त्याच्यामध्ये काय. पप्पाने ऑर्डर केलंय. मम्मी हा काय मागलं पप्पाने? अरे तुझा ही लावायचंय बाय मातीचं भांड. आई भाई अशा वस्तू पण ऑर्डर करतात ॲमेझॉनवर. भाई हे काय माठ कोण मागवतो ऑनलाईन? अंडी, अच्छा दही जमा करण्यासाठी आहे. प्रकट आहे. तर गाईस फायनली पप्पाने ऑर्डर केले हे माठ. याच्यामध्ये दही जमा करू शकतो आणि हे चांगलं राहतं दही याच्यामध्ये. बाहेर ठेवलं तरी चांगलं राहतं, फ्रेश राहतं. मला वाटलं की काहीतरी चांगली वस्तू घेतली, एवढं मोठं बॉक्स. कधी पण काहीच मी माझं काय ऑर्डर करतो ना, मी तेवढं एक्साइटमेंटमध्ये नसतो. जे की पप्पा हे बघितलं एवढं मोठं बॉक्स, मला वाटतं काहीतरी वेगळंच निघालं याच्यामधून. ठीक आहे गाईस, नवीन कुकर. दुधाचं कुकर आहे. कसलं कुकर आहे? दुधाचं कुकर. दुधाचं कुकर? दूध गरम करतात त्याच्यात. कुकर आहे मग ते? हे उघड मग या साईडला. भाई या कोणताच कुकर आहे? दूध गरम करायचा कुकर. त्या साईडला, त्या साईडला, दुधाचं कुकर आहे. त्या साईडला कर, त्या साईडला. निघतंय इथून वाफ त्यानेच लावलंय त्याने. तुझं उघडतो खरं. फायनली गाईस निघाला. शिट्टी सिटी सिटी. हे झालं. पप्पा मम्मीला गाडी करताय. ह्याच्यावर पाणी टाकायचं, हे घ्यायचं असं, ह्याच्यात पाणी टाकायचं हाई असंच. पाणी टाकायचं, फुल झालं, इथं पाणी आलं की हे काढायचं. असं नाही टाकू शकत पाणी. बरं ऐक नाही झालं, हे कशा दिले मग? म्हणजे पाणी हे बघा, डॉक्टर खेळत बसायचं. हे असं टाकून ह्याच्यात पाणी टाकायचं. हाई आणि इथून नाही टाकू शकत? नाही, पाणी याच्यामध्ये जाणार. हा ही आणि हे याच्यामध्ये जर मग पोकळ भाग या याच्यात आणि याच्यात. म्हणजे दूध वाफवण्यासाठी आहे. हे काढलं, पाणी झालं, पाणी फुल भरायचं वरपर्यंत. नंतर हे लावायचं, पाणी याच्यावर राहणार, याच्यात पाणी राहणार नाही. याच्यामध्ये दूध टाकायचं, दूध टाकायचं, गरम करायचं, अजून ठेवून द्यायचं. मम्मी बी लाईक पहिलेच बरं होता. दूध मला वाटलं हे ते काय बोलतात त्याला, कुकर आहे. कुकरच आहे, याच्या शिट्या होणार याच्याने. हे ना ऑप्शन आहे ना दूध आहे असं. अरे मला वाटतं इकडे पण खड्डा असेल, पण इथून खड्डा इथे या साईडला पाणी टाकायचं. काय बोलतो कळतं का? हा वेगळा आहे, वेगळा आहे. हा कळलं. मध्ये एमटी आहे, म्हणजे रिकाम आहे मध्ये. मध्ये रिकाम काय आहे? कारण पाणी पाणी होण्यासाठी. गरम होणार, पाणी गरम झाल्याने हे गरम होणार, दूध ते वाफेवर शिजणार. अच्छा तो ही बात है. दूध मावेल याच्यात. मावेल ना 1 लिटर. 1.5 लिटर बोलले तो. आता त्याला काय बोलायला लागतं ते तुम्ही ते भांडं घेतलं दुधाचं ते हँडलवाला 1 लिटर, तर ते 1 लिटर दूध मावतच नाही त्याच्यामध्ये. मम्मी अच्छा मावेल. नाही मावत. मम्मी तू विचार करत असेल ना की पहिले कुकरच आपलं टोपच बरं होतं दूध गरम करण्यासाठी. अरे किती उलट चांगलं आहे. हे बघ याच्यात पाणी टाकायचं. कुठे गेला तो खड्डा? हे बघ याच्यात पाणी टाकायचं, पहिले दूध टाकायचं, नंतर पाणी टाकायचं. दूध नाही टाकायचं पहिले. पहिले पाणी टाक. हा पहिले पाणी टाकायचं, नंतर दूध टाकायचं. ठीक आहे. मग ते झाल्यावर वाफ होईल. वाफ झाली की कळेल लगेच आपल्याला, शिटी वाजेल. 3 किती वाजणार? 3 आपल्या मर्जीवर. शिटी वाजली नाही तर तू तोंडाने वाजव शिटी. काही जेवण बिवण करून आलं आता वरती. आता थोड्या वेळाने झोपणार आहे मी. आणि या पप्पांनी आज भरपूर वेगवेगळ्या वस्तू आणल्या. पहिले तर एक माठ आणलं ऑनलाईन, आणि सेकंडली कुकर आणलं. म्हणजे त्याच्यामध्ये दूध गरम होतं, दूध वाफवतं त्याच्यामध्ये. सो ते आणलं. मी पहिल्यांदा बघितलं गाईस, बाहेरच्या साईडून पाणी टाकायचं फुल, आणि नंतर दूध टाकायचं, आणि त्याच्याने वाफ निघते त्याची, दूध गरम होतं. ठीक आहे. आणि हे पण बोलायचं आहे गाईस, प्लीज सजेशन द्या, मराठीमध्ये व्लॉगिंग करू किंवा हिंदीमध्ये. ठीक आहे.
सो फायनली आता व्लॉग एंड करू. व्हिडिओमधला जो पण पार्ट तुम्हाला आवडला असेल प्लीज कमेंट करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, बाय.